राजकारणातला सुसंस्कृतपणा कुठं तर संपत चाललाय असं अलीकडच्या काळात वाटायला लागलेलं. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांवरती चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेली. त्याचा सुरुवातीला आम्ही सर्वजण मिळून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त केला. आदरणीय पवारसाहेबांनी काल मुख्यमंत्री महोदयांकडे या बाबतीतली नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की अशा घटना घडणार नाही. राज्याला एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत सवय पूर्वीपासून आहे. तीच टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं गेलं पाहिजे. कोणत्याच पक्षातल्या लोकांनी वैयक्तिकरित्या खालच्या पातळीत जाऊन न बोलता कोणाच्या कामावर टीका करणं, पक्षावर टीका करणं हे योग्य आहे. आज आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जे काही वक्तव्य आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल केलं गेलं त्याबद्दल निषेध व्यक्त. पण त्या प्रसंगी पडळकर बोलल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे पडळकर पक्षाच्या वरचढ झालेत असं वाटतं. बघूया आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे, काय होते नाही होते. सगळ्या शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर आम्ही काही अधिक बोलू शकत नाही. त्याने अनेक वेळा बोलून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी किंवा पक्षाने कुठलीच कारवाई केली नाही, पक्ष त्यांना पाठीशी घालतो असं म्हणाले. मला वाटत नाही कधी मुख्यमंत्री बोलले त्यांना, पहिल्यांदाच बोलले दिसत. बघूया काय होतं. आमच्या नेत्यावरती टीका केली गेली, आम्ही कदापि सहन करणार नाही. जे काही राज्य पातळीवरून पक्षाचे आदेश असतील ते सर्व पाळले जातात.